नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आज जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. शिवप्रेमींपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडियावर सुद्धा छत्रपती शिवरायांच्या शौर्याला नमन केलं जातंय. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देताना एक मोठी चूक केली, ज्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देताना राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्याऐवजी राहुल गांधींनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असं राहुल गांधी म्हणाले. जयंतीच्या दिवशी आदरांजली अर्पण करतात, त्यामुळे आता या पोस्टवरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे आणि आता याला सुरुवात सुद्धा झाली आहे. या ट्विटमुळे भाजपने राहुल गांधींची चांगली शाळा घेतली आहे. जाणून बुजून राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली देण्याचा विकृतपणा केल्याचं भाजप महाराष्ट्राने ट्विट करत राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी नेहमीच देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात. हा त्यातलाच एक गंभीर प्रकार असून त्यांनी हे ट्विट मागे घ्यावं, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागेल, असा इशाराच भातखळकरांनी दिलाय. पण राहुल गांधींच्या या चुकीवर भाजप जशी तुटून पडली आहे, तसंच काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता अतुल लोंढे हे भाजपवर तुटून पडले. अतुल लोंढेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं इंग्लिश मधलं ट्विट हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलंय. त्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी पे होमेज टू असं लिहिलंय, ज्याचं हिंदी ट्रान्सलेशन श्रद्धांजली अर्पित करे असा होतो, असा आरोप अतुल लोंढेंनी केलाय. म्हणजेच पंतप्रधान मोदींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पित केली आहे, असा आरोप अतुल लोंढेंनी केलाय. यासोबतच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सुद्धा भाजपवर निशाणा साधत राहुल गांधींची पाठराखण केली. राहुलजींच्या ट्विटवर बांगड्या फोडणाऱ्या भाजप भुतकुल्यांनी भगतसिंह कोश्यारीवर साधा निंदाजनक ठराव सुद्धा का मांडला नाही, किंवा राहुल सोलापूरकरवर कारवाई न करता कुठल्या बिळात लपून बसले होते, याची उत्तरं आधी द्यावी, असं अंधारेंनी म्हटले. थोडक्यात राहुल गांधी यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून नेटकरी त्यांना बरंच ट्रोल करतायत. तसं राजकारणात सुद्धा आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेत. राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांनी भाषा नीट समजून बोलली पाहिजे, अशा प्रतिक्रिया आता येऊ लागल्या. पण राहुल गांधींची चूक झालीये हे मात्र नक्की. सध्या आपण इथेच थांबतोय. राहुल गांधींच्या या ट्विटवर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.